आपण सगळेच, विशेषतः आपण स्त्रिया, आयुष्यभर कुणा ना कुणासाठी जगत असतो. लहानपणी आई-वडील, मग नवऱ्यासाठी, मुलांसाठी, सासू-सासऱ्यांसाठी, ऑफिसमध्ये बॉससाठी, टीमसाठी आपण सतत इतरांचा विचार करत असतो. इतरांच्या गरजा, इतरांच्या अपेक्षा, इतरांचं समाधान हेच आपलं प्राधान्य बनून जातं. पण या सगळ्या धावपळीमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरून जातो, स्वतःला. आपण स्वतःसाठी किती वेळ काढतो, स्वतःच्या शरीराची, मनाची किती काळजी घेतो. बऱ्याचदा उत्तर असतं, वेळच मिळत नाही. पण खरं सांगायचं झालं तर वेळ नसतो असं नाही. तर आपण स्वतःला प्राधान्य द्यायला विसरतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगणार आहे, मी रोज माझ्यासाठी कोणत्या 4 छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी करते, ज्यामुळे मला दिवसभर ऊर्जा मिळते, मन शांत राहतं आणि मी स्वतःशी अधिक जोडलेली राहते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात सकाळी-सकाळी झालेली आहे. सकाळी उठलं की मुलांचं दूध, नाश्ता यामध्ये आपण गुंतून जातो. मग आपली स्वतःची काळजी घ्यायला आपण कधी-कधी विसरतो. पण या छोट्या-छोट्या सवयींमधून आपण स्वतःची काळजी घेत असतो. आपली पुरेशी झोप होणं, चांगलं खाणं, स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, स्वतःशी प्रेमाने वागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला हे मान्य करणं, की माझी काळजी घेणं स्वार्थीपणा नाही, तर ती माझी गरज आहे. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो तेव्हाच आपण इतरांचीही चांगली काळजी घेऊ शकतो. आपण जर सतत थकलेलो, तणावग्रस्त असू तर आपण घरातल्यांनाही तेच देऊ शकतो. थकवा, चिडचिड. पण जर आपण स्वतः शांत, समाधानी आणि ऊर्जावान असू तर तेच सकारात्मक वातावरण आपण आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी पसरवू शकतो. म्हणूनच सेल्फ केअर ही चेन नाही तर ती आजची गरज आहे. आज मी तुम्हाला माझ्या 4 सवयी सांगणार आहे. मी जेव्हा या 4 सवयी नियमितपणे पाळायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवले. आधी मी दिवसभर थकलेली, चिडचिडी असायची, रात्री झोप नीट लागायची नाही, मन सतत विचारांनी भरलेलं असायचं. पण या सवयी सुरू केल्या की मला जाणवलं, झोप सुधारली, माझा मूड जास्त स्थिर राहू लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःशी जास्त जोडलेली, समाधानी वाटायला लागले. माझ्या नात्यांमध्येही मला याचा सकारात्मक परिणाम जाणवला. मी जास्त शांतपणे, प्रेमाने माझ्या माणसांशी वागू लागले. कारण मी आतून भरलेली असते. अर्थात हे सगळं एकाच रात्रीत झालेलं नाही. सुरुवातीला काही दिवस मी विसरायचे, काही दिवस वेळच मिळायचा नाही, काही वेळेस कंटाळा यायचा. पण हळू-हळू सातत्याने प्रयत्न केल्यावर या सवयी माझ्या रोजच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनल्या. कारण सेल्फ केअर म्हणजे स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थीपणा नाही. कारण तुम्ही जितकी स्वतःची काळजी घ्याल, जितकं तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम कराल, तितकंच तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना, तुमच्या कामाला वेळ देऊ शकाल. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःवर प्रेम करणं ही एक गरज आहे, चैन नाही. आपण सगळ्यांसाठी जगत असताना हे सगळं सुंदर आहे, पण त्यासोबतच स्वतःसाठीही थोडं जगायला विसरू नका. हे एवढं सगळं करून काही स्त्रिया ऑफिसलाही जातात. त्यांना तर खरंच मानावं लागेल. पण माझ्याकडून खरंच शक्य नाही. मी आधी हे करून बघितलं, पण हे सगळं मॅनेज करून माझ्याकडून होत नव्हतं. त्यामुळे खूप थकवा यायचा. एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, सकाळी आपण सगळ्यांसाठी नाश्ता बनवतो. पण तो नाश्ता आपण स्वतः करतो का? आपल्याला काय वाटतं, की किचन एकदा आवरून घेऊ आणि मग निवांत आपण दुपारचं जेवणच घेऊ. पण या सगळ्या गडबडीमध्ये आपण सकाळी स्वतःच्या शरीराला काहीच देत नाही, जे खूप महत्त्वाचं आहे. ही कामं जी आहेत ती घरातली ती दिवसभरामध्ये आपण कधीही करू शकतो आणि घरातली कामं कधीही न संपणारी असतात. आणि त्यासाठी तुम्हाला कोणीही सर्टिफिकेट किंवा मेडल देणार नाही, की हे काम राहिलंय किंवा वाह, वाह, वाह! घर किती स्वच्छ केलंय, किती व्यवस्थित टापटीप ठेवलेलं आहे घर. घर हे न संपणारं चक्र आहे. तुमची कामं जी आहेत ती कधीही न संपणारी असतात. त्यामुळे स्वतःकडे वेळ द्यायला विसरू नका. कारण यामुळे तुमची एनर्जी लो होते. तुम्ही थकता, तुमची चिडचिड वाढते. बघा आपल्या समाजामध्ये, आपल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्याग करा, समर्पण करा, याला खूप मोठं महत्त्व दिलं जातं. पण त्याग आईने करायचा आणि मग आईच आजारी पडली तर मग घर कोण सांभाळणार असं होतं. एक चांगली आई, चांगली सून, चांगली बायको म्हणजे ती सतत इतरांसाठी झटत असते, स्वतःचा विचार न करता. आणि यामध्ये काही चूक पण नाही. आपल्या माणसांसाठी आपण प्रेम करणं किंवा त्याग करणं ही एक सुंदर गोष्ट आहे. पण जेव्हा ते इतकं टोकाला जातं, की आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो, तेव्हा याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होतो. आपण थकतो, चिडचिडे होतो, कधी ना कधी बऱ्याचशा स्त्रियांना नैराश्यही येऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं, की आपण आपली मानसिकता थोडीशी बदलायला हवी. स्वतःची काळजी घेणं म्हणजे इतरांवरचं प्रेम कमी करणं असं नाही. उलट जेव्हा आपण स्वतः निरोगी, शांत, समाधानी असतो,
तेव्हाच आपण आपल्या माणसांना जास्त चांगल्या प्रकारे प्रेम देऊ शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो. आपण स्वतःसाठी दिवसातले फक्त 30 ते 40 मिनिटं काढले तरी खूप फरक पडतो आणि हे कोणाच्याही हक्कावर गदा आणत नाही. उलट आपण यामुळे जास्त चांगली आई, बायको, सून आणि मैत्रीण बनू शकतो. आता तुम्हाला वाटेल की हे सगळं ठीक आहे, पण वेळच मिळत नाही. चला यावरही थोडं बोलूया. सुरुवात एकदम म्हणजे लहान पद्धतीने करा. एकदम मोठे बदल करण्याऐवजी रोज फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. हळू वेळ वाढवता येतो. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं, की घरातली सगळे निघून गेले ना, की मग माझी कामंही बऱ्यापैकी उरकलेली असतात आणि मग एक छोटासा ब्रेक म्हणून मी काय करते, की स्वतःसाठी स्वतःच्या आवडीचं काहीतरी बनवते. मग आता असं करण्यामध्ये पण आपल्याला बऱ्याचदा गिल्ट वाटतं, की मुलं नाही आहेत, अरे नवरा घरी नाही आहे, मग मी माझ्यासाठी करू का? मग माझ्या एकटीसाठी कशाला करायचं? हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणींच्या मनामध्ये येतो. पण स्वतःसाठी काही करणं, स्वतःच्या आवडीचं बनवून खाणं यामध्ये काहीच गिल्ट नाही आहे. तुम्हाला वाटलं ना, की तुम्ही बनवून खाऊ शकता. यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. स्वतःसाठीचा एक ठराविक वेळ राखून ठेवा. आता मी एक यूट्यूबर आहे. घरातली सगळी कामं झाली, की मग मला माझे व्हिडिओज अपलोड करायचे असतात. मग त्यासाठी एक छोटासा ब्रेक घ्यायचा म्हणून मग मी माझ्या आवडीची कॉफी घेते किंवा मला जे आवडतं ते खावंसं वाटलं तर मी बनवून खात असते. मग आता किचन सगळं आवरले, मग परत कशाला राडा करायचा हा विचार मी नाही करत. थोड्या वेळात ते आवरूनही घेता येतं. फार काही वेळ लागत नाही या गोष्टी करण्यासाठी. सुरुवातीला तुम्हाला विचित्र वाटेल, पण हळू ते म्हणजे मनाला आपल्या समाधान देणारं असं वाटलं ना, की तुम्हालाही ते करायला आनंदच मिळेल आणि घरातलेही समजून घेतील आणि सहकार्य करतील, की "मम्मी, मी तुझ्यासाठी कॉफी बनवून देऊ का? तुला जी आवडते ती?" किंवा आपला नवराही म्हणेल, "तुला मी चहा बनवून देऊ का?" मग स्वतःसाठी वेळ काढताना अपराधीपणाची भावना बाळगू नका. लक्षात ठेवा, ही तुमची गरज आहे, ती चैनीची गोष्ट नाही. एकदा दोनदा करून सोडून देऊ नका. थोडा वेळ पण नियमितपणे स्वतःसाठी काढा. या छोट्या-छोट्या पद्धतीने तुम्ही रोजच्या धावपळीतही स्वतःसाठी वेळ काढू शकता. तर आता आज ना मी माझ्यासाठी कॉफी बनवली होती. एक छोटासा ब्रेक पण इतकं मनाला शांतता देणारा, मनाला समाधान देणारा. थोडा वेळ लागतो अशी कॉफी बनवण्यासाठी, पण काय हरकत आहे स्वतःसाठी थोडासा वेळ काढून जर आपण ही कॉफी बनवली आणि शांतपणे जर टीव्ही समोर बसून एखादी वेब सीरीज बघितली किंवा आवडीची मूव्ही बघितली, त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. कारण दिवसभरामध्ये आपण एवढे व्यस्त असतो. आता आपल्यापैकी बऱ्याच जणी ऑफिसलाही जात असतील. त्यांना तर ऑफिसवरून आल्यावर स्वतःसाठी काहीतरी बनवून करण्याचा कंटाळा येत असेल. पण बघा नक्कीच तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप छान वाटेल. तुमचा थकवा सगळा दूर होईल. आता सकाळी उठल्यापासून ते अगदी 10-11 वाजेपर्यंत माझी ही कामं सुरू असतात. मग असा छोटासा ब्रेक घेतला की मला इतकं छान वाटतं. म्हणजे अर्धा तास जास्तीत जास्त मी टीव्हीसमोर बसते. पण माझा सगळा थकवा किंवा माझी जी मरगळ आहे ती दूर होते. कारण माझ्या आवडीची कॉफी, माझ्या आवडीची वेब सीरीज, एखादा एपिसोड बघितला किंवा एखादी मूव्ही बघितली. मग त्यामध्ये 3-4 तास निघून गेले तरी काही हरकत नाही. काय हरकत आहे? तेवढा वेळ मुलं घरात नसतात किंवा नवराही नसतो. मग तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर यामध्ये तुम्ही गुन्हा केल्यासारखं वाटून घ्यायचं नाही. जे तुम्हाला आनंद देतं ना, ज्या गोष्टी तुम्हाला मनाला समाधान मिळवून देतात, तुमच्या शरीराला एक वेगळीच एनर्जी देतात, ते करायचं. आता हे झालं दिवसभरातलं रुटीन. सकाळी इतकंच काम रात्री देखील असतं. रात्रीचा स्वयंपाक वगैरे झालं, की आपण सगळ्या स्त्रिया काय करतो, की किचन ओटा एकदम लख्ख करत असतो. पण जेवढं आपण किचन ओट्याला किंवा गॅस शेगडीची काळजी घेतो, तेवढी आपण शरीराची घेतो का? फक्त बाहेरून क्लीनिंग करणं शरीराची किंवा स्किन केअर करणं, यामुळेच आपण सुदृढ राहू शकतो का? तर नाही. आतूनही त्यांना पोषक घटक मिळाले पाहिजेत. तर त्यामुळे जेवढी आपण रात्री झोपण्यापूर्वी आपल्या गॅस ओट्याची, किचनची काळजी घेतो, तितकीच आपण आपल्या शरीराची काळजी करणं देखील गरजेचं आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय असं छान घेता येईल, ज्यामुळे माझी स्किन छान होईल, माझ्या शरीराला पुरेसे घटक मिळतील, ज्यामुळे मला दिवसभर एनर्जेटिक वाटेल. फक्त मुलांसाठी करायचं, नवऱ्यासाठी करायचं असं नाही. सगळ्यांसाठी अगदी लहानांपासून पर्यंत अगदी सगळ्यांसाठी खाता येईल एवढं तुम्ही रात्री बनवून ठेवण्याची तयारी तुम्ही करायची. मग आता हे चणे आहेत गावरान, तर हे मी भिजवून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्सची स्मूदी घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी. तर ड्रायफ्रुट्स फक्त मुलांसाठी नाही भिजवायचे. अगदी तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर्स आहेत तेवढ्या मेंबरसाठी ड्रायफ्रुट्स भिजवून ठेवायचे. म्हणजे मुलांसोबत तुम्ही देखील बसून नाश्ता करायचा, स्मूदी घ्यायची. मग बघा तुमची एनर्जी लेव्हल इतकी वाढते आणि यामध्ये कुठलाही स्वार्थीपणा नाही किंवा गिल्टी वाटून घेण्याचं कारण नाही. आता हे दिवसभरामध्ये मी माझ्यासाठी एक गोष्ट केली. आता उर्वरित 3 गोष्टी मी रात्री झोपण्यापूर्वी करते. तर आपल्या शरीराप्रती देखील आपण कृतज्ञ असणं आवश्यक आहे. कारण बघा, आपल्याला जे निरोगी शरीर लाभलेलं आहे,
ते प्रत्येकाकडे असेलच असं नाही. त्यामुळे शरीराचा प्रत्येक भाग जो आपल्याला चांगलं चालण्यासाठी, चांगलं बघण्यासाठी मदत करतो, त्याला जपणं हे आपलं काम आहे. मग आता सगळ्यात पहिली पायरी जी रात्री झोपण्यापूर्वी मी करते, अगदी रोज करत नाही, पण आठवड्यातून किमान एकदा किंवा मग दोनदा तरी मी करत असते. तर सगळ्यात पहिली सवय म्हणजे दिवसभराची धावपळ संपली, की रात्री झोपण्यापूर्वीचा हा वेळ माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. या वेळेमध्ये मी मोबाईल बाजूला ठेवते, टीव्ही बंद करते आणि स्वतःसाठी 10 ते 15 मिनिटं काढते. या वेळेमध्ये मी पादाभ्यंग म्हणजेच पायाला तेल लावून मालिश करणं. आपल्या आयुर्वेदामध्ये पादाभ्यंगाला खूप जास्त महत्त्व दिले गेले. रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना तेलाने हलक्या हाताने मालिश करणं ही एक अतिशय जुनी आणि परिणामकारक पद्धत आहे. मला देखील ही पद्धत माहिती नव्हती, पण मी जे योगा क्लास जॉइन केले होते त्या क्लासमध्ये मला या पद्धतीबद्दल माहिती झालं. तेव्हापासून मी रेग्युलरली करते. आपल्या पायांच्या तळव्यामध्ये अनेक महत्त्वाचे बिंदू असतात, प्रेशर पॉईंट, जे शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांशी जोडलेले असतात, असं आयुर्वेद आणि ॲक्युप्रेशर शास्त्रामध्ये मानलं जातं. जेव्हा आपण या बिंदूवरती हलक्या हाताने मालिश करतो, तेव्हा शरीराला आराम मिळतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि मन शांत होतं. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी तेल लावते. मग ते खोबरेल तेल असेल, तिळाचं तेल असेल, तर ते तेल मी तळव्यांना हलक्या हाताने लावते. 5 ते 7 मिनिटं मालिश करते. यामुळे मला खूप फरक जाणवतो. दिवसभर मी उभ्याला उभी असते. चालून जो पायाचा थकवा जाणवतो, तो या मसाजने पूर्णपणे निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे खूप छान शांत झोप लागते, गाढ झोप लागते. ज्यांना झोपीचे प्रॉब्लेम आहेत ना, रात्री जर झोप लागत नसेल ना, तर रात्री झोपण्यापूर्वी रोज तुम्ही पादाभ्यंग करून बघा. पादाभ्यंगाचे इतरही अनेक फायदे सांगितले जातात. डोळ्यांची जळजळ कमी होते. आता स्क्रीन टाईम माझा खूप जास्त आहे. डोळ्याखाली डार्क सर्कल होतात त्यामुळे. मग यामुळे काय होतं, डोळ्याची जळजळ कमी होते, मन शांत होतं, तणाव कमी होतो आणि त्वचा देखील मऊ राहते. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात. कुठलाही खर्च नाही. फक्त थोडंसं तेल घ्यायचं, थोडा वेळ काढायचा. जर तुम्ही हे कधी ट्राय केलं नसेल, तर आजपासूनच सुरू करा. सुरुवातीला विचित्र वाटेल, पण एकदा सवय झाली की तुम्हाला हा वेळ सगळ्यात जास्त आवडीचा वाटायला लागेल. माझ्यावर विश्वास ठेवा. कारण मी हे मागच्या 1 वर्षापासून करतीये. अगदी रोज नाही करत, पण किमान आठवड्यातून एकदा तरी किंवा 2दा जसं जमेल तसं मी करते. जेव्हा आठवण आली तेव्हा करते. खरं तर हे रोज केलं तर चांगलंच आहे, पण रोज करणं होत नाही. कारण यालाही वेळ द्यावा लागतो. म्हणजे बघा, यातून अशी हीट जी आहे ती बाहेर पडते. म्हणजे 5 मिनिटं या पायाला, त्यानंतर दुसऱ्या पायाला. मग हे तुम्ही आठवड्यातून एकदा केलं तरी चालतं. यामुळे देखील बरीचशी तुमच्या शरीराला आराम वाटतो. आता झोपीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी रोज करावं असं मला वाटतं. पादाभ्यंग झाल्यानंतर असं पायाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते आयुर्वेदीय शास्त्रानुसार. म्हणूनच पायाला नमस्कार करायचा, पायाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आणि अशा रीतीने पादाभ्यंग करायचं. हे पादाभ्यंग कसं करायचं, याच्यासाठी काय काय साहित्य लागतं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा. मी सेपरेट व्हिडिओ त्यावरती बनवेल की कशा प्रकारचं साहित्य तुम्हाला पादाभ्यंगासाठी लागतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माझ्या सगळ्यात आवडती, म्हणजे आवडीची म्हणण्यापेक्षा नावडती होती, पण आता आवडीची आणि सवयीची गोष्ट झालेली आहे. ती म्हणजे स्किन केअर. आता बरेचसे महागडे प्रॉडक्ट्स वापरणं किंवा सतत नवीन-नवीन क्रीम्स आणणं, हे मी म्हणजे ट्राय करत राहते. पण माझ्यासाठी स्किन केअर ही फक्त त्वचेची काळजी नाही, तर स्वतःसाठी काढलेला तो वेळ आहे, जिथे मी फक्त स्वतःवरती लक्ष केंद्रित करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी मी माझी एक साधी स्किन केअर रूटीन फॉलो करते. पहिली स्टेप म्हणजे क्लिन्झिंग. दिवसभराची धूळ, मेकअप, प्रदूषण चेहऱ्यावरून स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी मी एक सौम्य फेस वॉश वापरते, कारण माझी स्किन ही ड्राय आहे. माझ्या स्किनवरती म्हणजे ऑइली नाही आहे, खूप ऑइल जमा होत नाही. खूप म्हणजे ड्राय प्रकारामध्ये माझी स्किन येते, त्यामुळे सगळा ड्रायनेस जो आहे तो डोळ्याखाली जमा होतो. म्हणून डार्क सर्कल पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसतात बऱ्यापैकी. तर डॉक्टरांनी तेच रिझन सांगितलं, की ज्यांची स्किन खूप ड्राय असते, त्यांचा सगळा ड्रायनेस जो आहे तो डोळ्याखाली जमा होतो आणि स्क्रीन टाईम जास्त असेल किंवा म्हणजे खूप स्ट्रेस असेल, खूप दगदग होत असेल, तरी देखील असं डार्क सर्कल दिसू शकतात. मल्टिपल म्हणजे मुलं जर तुम्हाला प्रेग्नन्सी दरम्यान झाली असतील, म्हणजे आता मला तर ट्विन्स आहेत पहिले, त्यामुळे देखील डार्क सर्कल खूप जणांच्या केसेसमध्ये होऊ शकतात आणि ते जात नाहीत किती तुम्ही ट्रीटमेंट्स वगैरे घेतल्यात. पण आहे त्या स्किनची काळजी घेणं ते खूप गरजेचं आहे. कारण म्हणजे आपण जेव्हा तरुण असतो ना, तेव्हा
कोलॅजन जे आहे ते आपल्या शरीरामध्ये नॅचरली तयार होत असतं. पण जसं-जसं आपलं वय वाढतं ना, तसं-तसं ते तयार होणं खूप कमी होतं. म्हणूनच आपली स्किन जी आहे ती पूर्वीसारखी दिसत नाही. मग आता ती पूर्वीसारखी दिसावी यासाठी आपण वरून किती क्रीम लावली आणि आतून जर आपलं तेवढं पोषण नसेल, तर मग तेवढी स्किन ग्लो करत नाही. लहानपणी किंवा तरुण वयामध्ये तुम्ही काही खाल्लं नाही तरी तुमची स्किन तुकतुकीत दिसते, कारण ते नॅचरली बिल्ड होतं आपल्या शरीरामध्ये. पण वयानंतर मग आपल्याला ते शरीरामध्ये तयार करून घ्यावं लागतं. मग योगासनं करा, चांगला आहार घ्या, रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या दर्जाची क्रीम ज्यामध्ये कोलॅजन आहे ते वापरून तुम्ही स्किन केअर करा. तर माझं बघून माझी मुलगी देखील अगदी लहान वयापासून स्किन केअर करते. मी तरी कंटाळा करते, पण ती कधीच कंटाळा करत नाही. एवढी तिला सवय लागली. असं म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीची सवय जर म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्ही 21 दिवस सातत्याने केली, तर ती आपल्या सवयीचा एक भाग बनते आणि सातत्य येतं त्यामध्ये. त्याचबरोबर दुसरी म्हणजेच शेवटची जी गोष्ट मी रात्री झोपण्यापूर्वी करते, ती मी खूप दिवसापासून करते अगदी म्हणजे 2026चा जानेवारी महिन्यापासून मी या गोष्टी करायला लागली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी मी एक छोटीशी सवय पाळते. दिवसभरातल्या किमान 3 गोष्टींसाठी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. या गोष्टी म्हणजे खूप मोठ्या असायलाच हव्यात असं नाही. आपल्याकडे कधी-कधी काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. गोष्टी खूप साध्या असतात. आज सकाळी चहा छान मिळाला, कोणीतरी माझं कौतुक केलं, आज हवामान छान होतं किंवा मुलांचा हसरा चेहरा बघायला मिळाला. मी हे छोट्याशा डायरीमध्ये लिहिते किंवा कधी-कधी नुसतं मनातल्या मनात आठवते. यामुळे काय होतं माहिती आहे का? दिवसभरामध्ये किती अडचणी आल्या, किती थकवा आला, तरी झोपण्यापूर्वी मी त्या दिवसातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. यामुळे मन सकारात्मक राहतं आणि झोपही शांत लागते. कृतज्ञतेचा हा सराव खूप शक्तिशाली आहे, असं मानसशास्त्रातही सांगितलं जातं. यातून आपण मॅनिफेस्टेशन देखील करू शकतो. कारण आपण जेवढं ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, जेवढी कृतज्ञता व्यक्त करतो, तेवढंच आपल्याला युनिव्हर्स जे आहे ते द्यायला लागतं. म्हणजे आपण तक्रारींपेक्षा आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्यायला लागतो. आपण नेहमी काय कमी आहे, काय हवं आहे याचाच विचार करत असतो. पण जेव्हा आपण थांबून आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. आणि हे समाधान, ही सकारात्मकता आपल्या नात्यांमध्ये, आपल्या कामात, आपल्या एकूण आयुष्यातही उतरते. मी सुचवेन की तुम्ही देखील आजपासून सुरुवात करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या मानसिकतेमध्ये फरक जाणवेल. आता मी रोज अगदी न चुकता लिहिते. माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत, ज्यामध्ये माझ्याकडे असलेलं सुंदर निरोगी शरीर, जे खूप जणांकडे नसतं. माझ्या कुटुंबासाठी, माझे 2 मुलं, माझा नवरा, माझी मुलगी, ज्यांनी मला पूर्ण केलंय, असं माझं संपूर्ण कुटुंब. त्याच्यासाठी मी या ब्रह्मांडाकडे आभार मानते. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, हे घर जे मला सावली देते, ज्याने या घराने मला सुरक्षित ठेवले, ऊन, वारा सगळ्या गोष्टींपासून ते मला सुरक्षित ठेवतं. त्यामुळे या घरासाठी देखील मी कृतज्ञता व्यक्त करते. म्हणजे जेवढी कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल, तेवढंच तुम्हाला युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड जे आहे ना, ते देतं. आणि हे लिहित असताना लिहायचं का बरं? म्हणजे स्क्रिप्टिंगमुळं काय होतं माहिती आहे, मन एकाग्र होतं. आपण विचार करतो ना, म्हणजे मनातल्या मनातही आपण म्हणजे काय म्हणतात त्याला, विचार करतही आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करू शकतो. पण विचार इतके असतात डोक्यामध्ये, त्यामुळे मन एकाग्र व्हायला जमत नाही. पण हे स्क्रिप्टिंग किंवा असं तुम्ही लिहायला सुरुवात केली ना, की मन एकाग्र होतं, आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं एका ठिकाणी. आणि जितकं सुंदरतेने तुम्ही लिहाल ना, तितकंच आपल्याला मनाला एक वेगळी शांतता मिळते. त्याचबरोबर तुम्ही सगळे यूट्यूबची फॅमिली जी मला मिळाली आहे, ते खूप जणांचं स्वप्न असतं. ते देखील माझं पूर्ण झालं. तर ही सगळी यूट्यूबची फॅमिली मला खूप सपोर्ट करते, मला खूप प्रेम देते. त्याच्यासाठी देखील मी युनिव्हर्सकडे आभार मानते. यूट्यूबसोबत इंस्टाग्रामवरती देखील माझे खूप फॉलोअर्स आहेत आणि फेसबुकवरती देखील आहेत. त्यामुळे त्यांचे देखील खूप खूप मी आभारी आहे. आणि जेवढं तुम्ही आभार व्यक्त कराल, तेवढंच तुम्हाला युनिव्हर्स देत राहतो. आणि जेवढं तुम्ही कृतज्ञ असाल, तितक्याच तुम्हाला गोष्टी मिळतात. तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे ते सत्यात उतरतं, इच्छापूर्ती होतात. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण नुकतीच मी एक ट्रिप केली होती पहा तुम्हाला, म्हणजे काही जणींना माहिती असेल, खूप जणींनी तो ब्लॉग बघितलेला नाही. शॉर्ट्स पण टाकले होते आणि ब्लॉग्स पण टाकले होते. तर राजस्थान ट्रिपची जी इच्छा आहे ती मी मॅनिफेस्ट केली होती. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या मी लिहिल्या होत्या ना,
डायरीमध्ये त्या सत्यात उतरल्या. म्हणजे जी इच्छा होती माझी ती मी डायरीमध्ये लिहिली होती एक अशीच. तर ती देखील सत्यात उतरली. ते तुम्हाला कसं मॅनिफेस्टेशन करायचं किंवा आपल्या इच्छा ज्या आहेत त्या कशा सत्यात उतरवायच्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा, मॅनिफेस्टेशन कसं करायचं. आणि माझी ही सवय बघून ना माझी मुलगी पण रोज रात्री डायरी लिहिते. मग ती तिच्या मॅनिफेस्टेशन किंवा तिच्याकडे जे आहे, मी तिला सांगितलं होतं की तुझ्याकडे काय आहे त्याच्यासाठी तू युनिवर्सला थँक्यू म्हणशील ते तू लिही. तर ती लिहिते, थँक्यू युनिवर्स फॉर माय ब्युटिफुल हेल्दी बॉडी. ती इंग्लिशमध्ये लिहिते. तुम्ही असं मॅनिफेस्टेशन करताना किंवा तुम्ही स्क्रिप्टिंग करताना भाषेची काहीच अट नसते. मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. तर तिला इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल वाटतं, कारण इंग्लिश मिडियमची मुलं मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये फारशी कम्फर्टेबल नसतात. ती इंग्लिशमध्ये लिहिते, पण इतकं छान लिहिते ना. मग ती तिच्याकडे असलेली हेल्दी बॉडी, तसंच मम्मी डॅडी, तिचे 2 भाऊ, तिची बेस्ट फ्रेंड, तिच्यासाठी ती कृतज्ञ आहे असं ती लिहिते. तिच्या केसांसाठी वगैरे, म्हणजे तिला जेवढं समजतं तेवढं ती लिहित असते. आणि तिला काय बनायचंय वगैरे ते ती आत्तापासूनच लिहित राहते. म्हणजे लिहिल्यामुळे काय होतं ना, युनिव्हर्सकडे एक डायरेक्ट असं सिग्नल जात असतो असं म्हणतात. आणि त्यामुळे तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या, म्हणजे प्रयत्नांशिवाय, कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय तर काहीच होत नाही. पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी देखील युनिवर्स किंवा ब्रह्मांड जे आहे ते प्रयत्न करत असतं असं म्हणतात. म्हणून ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे बरं का. नक्की करून बघा तुम्ही. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं माझ्यासाठी मी रोज कोणत्या 4 गोष्टी करते. झोपण्यापूर्वीचा शांत वेळ, पादाभ्यंग, स्किन केअर आणि कृतज्ञता. या छोट्या-छोट्या सवयी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवत आहेत. लक्षात ठेवा, सेल्फ केअर म्हणजे स्वार्थीपणा नाही. तुम्ही जितकी स्वतःची काळजी घ्याल तितकं तुम्ही तुमच्या माणसांना, तुमच्या कामाला वेळ देऊ शकाल. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःवर प्रेम करणं ही एक गरज आहे, चैन नाही. सगळ्यांसाठी जगताना आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणूनच तुम्ही स्वतःसाठी देखील जगायला विसरू नका. तुम्ही स्वतःसाठी काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर करत नसाल तर आजपासूनच एक छोटी सुरुवात करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तुम्ही याच्या लायक आहात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवरती प्रेम करा. कारण सेल्फ केअर म्हणजे स्वार्थीपणा नाही, गरज नाही. माझ्या या 4 सवयी, झोपण्यापूर्वीचा शांत वेळ, पादाभ्यंग, स्किन केअर आणि कृतज्ञता, यासोबतच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाई बटनलाही प्रेस करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.